आज मी मेडिकल कोडिंगमधला एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच वॅक्सिनेशन कोडिंग डिस्कस करणार आहे, जे तुम्हाला जर तुम्ही CPC एक्झाम देत असाल किंवा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असाल किंवा प्रॅक्टिकल कोडिंग करत असाल तर बेनिफिशियल पडेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी रोशनी आणि तुम्ही पाहत आहात कोडिंग विथ रोशनी. तर वॅक्सिनेशन कोडिंग करताना नेहमी लक्षात ठेवा, वॅक्सिन कोणती आहे म्हणजे त्याचा प्रोडक्ट कोड काय आहे, वॅक्सिन कशी दिली म्हणजे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन CPT कुठली आहे, काउन्सिलिंग झाली आहे की नाही, किंवा पेशंटचं एज किती आहे. ह्या 4 गोष्टी जर तुम्ही लक्षपूर्वक बघितल्या तर तुमचं वॅक्सिनेशन कोडिंग कधीच चुकणार नाही. तर चला बघूयात वन बाय वन. वॅक्सिनेशन कोडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे वॅक्सिन प्रोडक्ट कोड अंडरस्टँड करणं. इथंच बहुतांश कोडर चुकतात. आता भरपूर वॅक्सिन आहेत आणि त्यांच्या भरपूर वॅक्सिन CPTs पण आहेत. आता काही वॅक्सिन CPT ते सिंगल कंपोनंटवर असतात, काही मल्टिपल कंपोनंटमध्ये असतात, काही वॅक्सिन CPTमध्ये 3 कंपोनंट असतात, काही वॅक्सिन CPTमध्ये 4 कंपोनंट असतात. हे जे काही CPTs आहेत ते तुम्हाला CPT बुकमध्ये, गुगलवरती, कोडिफायवर, एन्कोडर प्रोवर इझिली भेटून जाईल. आता सगळ्या CPT तर बोर्डवर एक्सप्लेन करणं शक्य नाही, तर ज्या CPT जास्त करून यूज करतात त्या CPT मी बोर्डवर लिहिले आहे की तुम्हाला कंपोनंट वगैरे कसे फाइंड आउट करायचं ते इझिली अंडरस्टँड होईल. तर चला आपण बघूयात वन बाय वन. आता आपण वॅक्सिन प्रोडक्ट कोडचे काही एक्झाम्पल्स बघूयात. TDAP, MMRV, हेपॅटायटिस B. जसं की मी तुम्हाला आधीच बोललेत की प्रोडक्ट कोडमध्ये सिंगल किंवा मल्टिपल कंपोनंट असतात. आता हा जो TDAP वॅक्सिन आहे त्याची CPT एकच आहे 90715, पण ह्याच्यामध्ये 1, 2, 3 असे 3 कंपोनंट आहेत. नेक्स्ट MMRV CPT सिंगलच आहे 90715, पण ह्याच्यामध्ये पण हे 1, 2, 3, 4 कंपोनंट आहेत. आणि थर्ड एक्झाम्पल मी घेतलं हेपॅटायटिस B 90746, ह्याच्यामध्ये सिंगल कंपोनंट आहे. आता हे कंपोनंट कोडिंगमध्ये कसं यूज होतात हे जेव्हा मी तुम्हाला वॅक्सिनेशन ॲडमिनिस्ट्रेशन CPT एक्सप्लेन करेल तेव्हा चांगलं बेटर अंडरस्टँड होईल. तर चला बघूयात ॲडमिनिस्ट्रेशन CPTs. 90460, 90461 ह्या 2 CPT यूज करतात इंट्रामस्क्युलर रूटने जर वॅक्सिनेशन दिलं असेल तर. आता 9046 हा जो आहे तो आहे प्रायमरी कोड आणि 90461 हे जे आहे हे आहे ॲड ऑन कोड ईच ॲडिशनल कंपोनंटसाठी. ते कसं द्यायचं वगैरे ते आपण पुढे विथ एक्झाम्पल बघूयाच. आता ह्या CPT कधी देतात जेव्हा पेशंटचं एज बिलो 18 इयर असेल, काउन्सिलिंग झालेलं असेल प्रोव्हायडरच्या पेशंटसोबत किंवा त्याच्या नातेवाईकासोबत, त्यावेळेस आपण 90460, 90461 हे CPTs यूज करू. आता 90471, 90472 हे देखील इंट्रामस्क्युलर रूटनी वॅक्सिनेशन झालं असेल तर यूज करतात. आणि 90473, 90471 हे जर ओरल किंवा इंट्रानेझलने वॅक्सिनेशन दिलं असेल तर यूज करतात. याच्यात पण 90472 हा ॲड ऑन कोड आहे, 90471 हे प्रायमरी कोड आहे. ईच ॲडिशनल वॅक्सिनसाठी 90472 ही CPT यूज करतात. आणि याच्यात पण 90473 हा प्रायमरी कोड आहे, 90474 हा ॲडिशनल कोड आहे. आता ह्या CPTs कोड करण्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर इथं एज क्रायटेरिया रिक्वायर्ड नाही आहे आणि काउन्सिलिंग पण असणं रिक्वायर्ड नाही. तर चला आपण विथ एक्झाम्पल बघूया कंपोनंट बेसिसवरती आणि ईच ॲडिशनल वॅक्सिनेशन बेसिसवरती कोडिंग कसं करतात. तर चला आपण बघूया फर्स्ट एक्झाम्पल. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं वॅक्सिनेशन कोडिंग करताना 4 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. फर्स्ट पेशंटचं एज, सेकंड काउन्सिलिंग झालीत का नाही, थर्ड ॲडमिनिस्ट्रेशन कोड आणि फोर्थ प्रोडक्ट कोड. तर चला आपण हे 4 क्रायटेरिया हे एक्झाम्पलमध्ये मीट करून बघूयात. आता फर्स्ट आपलं काय आहे एज. तर एज पेशंटचं काय आहे 15 इयर्स. एज पेशंटचं आहे 15 इयर्स. सेकंड काउन्सिलिंग झालीत का नाही, तर इथं बघा लिहिलं आहे काउन्सिलिंग प्रोव्हायडेड म्हणजे काउन्सिलिंग पण झाली आहे, सेकंड क्रायटेरिया पण मीट झालं आहे. आता थर्ड काय आहे तर ॲडमिनिस्ट्रेशन कोड काय असेल तर पेशंट 18 वर्षाच्या खाली आहे, काउन्सिलिंग पण झाले, तर आपण इथे ॲडमिनिस्ट्रेशन कोड काय घेणार 90460. आता प्रोडक्ट कोड वॅक्सिन कुठल्या कुठल्या दिल्यात ते बघूयात. TDAP किती वॅक्सिन आहेत, एक TDAP आणि दुसरी कुठली आहे तर फ्लू वॅक्सिन. जेव्हा आपण वॅक्सिन प्रोडक्ट कोड एक्सप्लेन करत होतो तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की काही वॅक्सिनमध्ये एक कंपोनंट असतात, काही वॅक्सिनमध्ये मल्टिपल कंपोनंट असतात. आता ही जी फ्लू वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये एकच कंपोनंट असतो आणि जे TDAP वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये 3 कंपोनंट असतात.
आता टोटल किती वॅक्सिन झाल्या, टोटल किती कंपोनंट झाले, 3 + 1 4 कंपोनंट झाले. आत्ता इथे स्टार्ट होते खरी कोडिंग. आता आपल्याला माहिती आहे की 90460 हा प्रायमरी कोड आहे आणि 90461 हा ॲड ऑन कोड आहे. आता हे कसे कोड करायचे, आता आपल्याला एवढं तर कळलं की 2 वॅक्सिन दिलेत, एका वॅक्सिनमध्ये 3 कंपोनंट आहे, एका वॅक्सिनमध्ये 1 कंपोनंट आहे. 3 + 1 4 कंपोनंट झाले. आता 90460 साठी काय लक्षात ठेवायचं की किती वॅक्सिनेशन दिलेत ते त्याच्या पुढे नोट डाऊन करायचं. आता वॅक्सिनेशन किती दिलेत, 1 आणि 2. एक टीडॅप आहे आणि एक फ्लू वॅक्सिन आहे, 2 वॅक्सिन आहेत. मग मी इथं लिहिलं 2. आता मला ॲड ऑन कोड घ्यायचा आहे 90461. 90461 साठी काय लक्षात ठेवायचं, तर टोटल कंपोनंट किती होते आपल्याकडं, 4. तर हे जे 2 आहे त्या 4मधनं मायनस करायचे, जे काही राहील ते त्याच्या पुढे राईट डाऊन करा. तर याच्यातनं 4मधून 2 मायनस झाले, राहिले 2. तर आपण कोडिंग कशी करणार, 90460 × 2 90461 × 2. आता मला माहिती आहे एक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला नाही समजणार, तुम्ही कन्फ्यूज झाला असणार, त्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल आता इथे समजा आपण टीडॅप ऐवजी MMRV वॅक्सिन घेऊ, MMRV. आता पेशंटचं एज काय आहे, 15 इयर्स, काउन्सलिंग झाली आहे. MMRV ह्याच्यामध्ये किती कंपोनंट असतात, 4. आणि फ्लू वॅक्सिन ह्याच्यामध्ये किती कंपोनंट असतात, 1. आता 90460 आणि 90461, मी काय म्हटलं होतं तुम्हाला, 90460 साठी किती वॅक्सिनेशन दिलेत ते काउंट करायचं. किती वॅक्सिन दिलेत, 1 2. मग मी इथे लिहिले 2. आता 90461 साठी काय सांगितलं होतं की टोटल कंपोनंटमधनं हे 2 मायनस करायचे. आता 4 + 1 टोटल कंपोनंट किती झाले, 5. या 5मधनं हे 2 कंपोनंट मायनस केले तर झाले 3. तर आपली फायनल कोडिंग काय झाली, 90460 × 2 90461 × 3. आत्ता तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग झाले असेल. आपण 90460 90461 कसं कोड करायचं ते विथ एक्झाम्पल बघितलं आहे. आता आपण बघूयात 90471 आणि 90472 कसं कोड करायचं ते विथ एक्झाम्पल. आता मी एक्झाम्पल घेतलं आहे, 25 इयर ओल्ड पेशंट कम फॉर MRV टीडॅप अँड हेपॅटायटिस B वॅक्सिन. आता मी तुम्हाला आधीच सांगितले की 4 गोष्टींकडे लक्ष ठेवायचं, पेशंटचं एज, काउन्सलिंग झाली आहे का नाही झाली आहे, आणि किती वॅक्सिन दिलेत आणि कुठले कुठले वॅक्सिन दिलेत. आता बघा, पेशंटचं एज आहे 25 इयर्स ओल्ड, म्हणजे इथं 90460 ही CPT जाणार नाही, इथं CPT जाईल 90471. बिकॉज पेशंटला काउन्सलिंग झालेली नाही आहे आणि पेशंट अबाव 18 इयर्स आहे. पेशंट अबाव 18 इयर असला की तिथं काउन्सलिंगची गरज लागत नाही. आता बघा इथं कुठल्या कुठल्या वॅक्सिन दिल्यात, MMRV, टीडॅप आणि हेपॅटायटिस B. टोटल वॅक्सिनेशन दिल्यात 3. आता इथे नाही का 90471 मध्ये कंपोनंट बघायचं नाही, इथं फक्त किती वॅक्सिनेशन दिलेत ते बघायचं. वॅक्सिनेशन टोटल दिलेत 3. मग 90471 हे पहिल्या एका वॅक्सिनेशनसाठी, MMRV साठी फॉर एक्झाम्पल, आणि 90472 उरलेल्या वॅक्सिनेशनसाठी. आता MMRV गेली, मग किती उरल्या, 1 2. मग आपण इथं लिहिणार 2. 90471 90472 वॅक्सिनेशन कोडिंगमध्ये एवढं काय हार्ड नाही आहे. तुम्हाला जर एकदा 90460 90461 कसं कोड करायचं समजलं तर हे एकदम इझी होऊन जातं. आता बघा, आपण हे तर ॲडमिनिस्ट्रेशन कोड केलेच, मग खाली ह्याच्या ॲडिशनलला मी तुम्हाला बोलले ना प्रोडक्ट कोड लिहायचा आहे. MMRVचा प्रोडक्ट कोड जो असेल तो, टीडॅपचा प्रोडक्ट कोड जो असेल तो, आणि ते हेपॅटायटिस Bचा जो काही प्रोडक्ट कोड असेल तो लिहायचा. तुमची कोडिंग कंप्लीट झाली. आता आपण नेक्स्ट बघूयात 90473 आणि 90474 कसं कोड करायचं. आता 17 इयर ओल्ड पेशंट रोटा व्हायरस वॅक्सिनसाठी आला आहे आणि ती वॅक्सिन त्याला एकतर ओरली किंवा नेझल कुठल्या तरी एका रूटने दिली आहे. आता ह्याच्यासाठी आपण कुठल्या CPT कोड करणार, तर 90473 प्रायमरी, 90474 ॲड ऑन कोड.
एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कोड बिल करताना आपण एज क्रायटेरिया बघत नाही आणि काउन्सिलिंग क्रायटेरिया बघत नाही. एज कुठला पण असू द्या, काउन्सिलिंग झालेली असू द्या किंवा नसू द्या, त्यावेळेस आपण कोड काय करणार, फक्त 90473 90474. आता इथं रोटा वॅक्सिन दिली आहे त्याला, समजा ओरल रूटने, तर आपण 90473 CPT बिल कर. फॉर बेटर अंडरस्टँडिंग अजून एक एक्झाम्पल देते की 17 इयर ओल्ड पेशंट आलं आहे, रोटा वॅक्सिन आणि डेक्झामिथॅझोन ह्या वॅक्सिनेशनसाठी, आणि ती वॅक्सिनेशन दिली आहे बाय ओरल रूट. तर 90473 त्याच्यात किती वॅक्सिन झाल्या, 2, एक रोटा आणि दुसरी डेक्झा. तर रोटासाठी 90473 हा प्रायमरी कोड आणि इच ॲडिशनल वॅक्सिनसाठी 90474 हा ॲडॉन कोड. तुम्हाला वॅक्सिनेशन कोडिंग व्यवस्थित समजलीत का नाही समजलीत हे बघण्यासाठी आपण एक फायनल लास्ट एक्झाम्पल बघूयात. 14 इयर ओल्ड पेशंट केम फॉर MMRV हेपॅटायटिस B वॅक्सिनेशन आणि काउन्सिलिंग प्रोव्हाइडेड, ऑल्सो रोटाव्हायरस गिवन थ्रू ओरली. आता आपण ह्याची कोडिंग कशी करणार मी तर सांगालच, पण हा व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला काय वाटते तुमचा आन्सर कमेंटमध्ये टाका. तर चला आपण बघूया कोड कसं करायचं. आता इथं पेशंटची एज काय आहे, तर 14 इयर ओल्ड आहे पेशंट, काउन्सिलिंग पण झाली आहे. आता कुठले कुठले वॅक्सिन दिले आहेत, एक MMRV, सेकंड हेपॅटायटिस B आणि थर्ड आहे रोटाव्हायरस. आता ह्या 2 वॅक्सिनेशन दिल्यात इंट्रामस्क्युलर रूटनी आणि रोटाव्हायरस दिले बाय ओरल रूट. MMRV मध्ये किती कंपोनंट असतात, 4. हेपॅटायटिस B मध्ये किती कंपोनंट असतात, 1. रोटाव्हायरस ओरल रूटने दिले म्हणून इथं काही कंपोनंट बघायची गरज नाही आहे. तर आता फर्स्ट 90460 90461 90460च्या पुढं काय लिहायला सांगितलं होतं की किती वॅक्सिनेशन दिल्यात बाय इंट्रामस्क्युलर रूट, 1 आणि 2. आता हे 2 ह्या 4 कंपोनंट आणि हे 1 कंपोनंट, टोटल झाले 5 कंपोनंट. ह्या 5 कंपोनंटमधनं हे 2 कंपोनंट मायनस केले, राहिले 3. आता रोटाव्हायरस दिले बाय ओरल रूट, मग आपण इथं काय कोड करणार, 90474. आता 90461 हा ॲड ऑन कोड आहे आणि 90474 हा पण ॲड ऑन कोड आहे. ॲज पर कोडिंग गाईडलाईन एक गोष्ट लक्षात ठेवा की 2 प्रायमरी कोड कधीच एकत्र जात नाही. त्याच्यामुळे मी इथे फर्स्ट 90460 हा प्रायमरी कोड घेतला आहे, नेक्स्ट ॲड ऑन कोड घेतला आहे आणि फॉर ओरलसाठी पण थर्डवाला ॲड ऑन कोड घेतला आहे. तुम्हाला माहिती आहे ओरल आणि नेझल रूटसाठी 2 CPT मी सांगितले होत्या, 90473 आणि 90474. हा होता प्रायमरी कोड आणि हा होता ॲड ऑन कोड. आता इथं आपण 90473 न घेता आपण घेतलं डिरेक्टली 90474 ॲड ऑन कोड, कारण 2 प्रायमरी कोड एकत्र जात नाहीत. आता ह्या एक्झाम्पलमध्ये पेशंटचं एज काय आहे, 15 इयर, आणि पेशंट कुठल्या कुठल्या वॅक्सिनेशनसाठी आला आहे, MMRV हेपॅटायटिस B साठी, आणि कुठल्या रूटने दिले, इंट्रामस्क्युलर रूटने दिले. आता मला सांगा पेशंटचं एज 15 इयर्स आहे आणि तुम्हाला काउन्सिलिंग दिले असं कुठं दिसतंय का, नाही. मग तुम्ही काय कोड करणार, तर 90471. लक्षात ठेवा काउन्सिलिंग दिली असेल आणि पेशंटचा एज बिलो 18 असेल तेव्हाच आपण 90460 90461 ह्या CPT बिल करतो. आता याच्यामध्ये काउन्सिलिंग दिलेली नाही आहे म्हणून आपण 90471 आणि 90472 हा ॲड ऑन कोड यूज करणार आहेत. आता टोटल वॅक्सिन किती दिले आहेत, 1 आणि 2. मग 90471 इंटू 1 आणि 90472 इंटू 1 हे झाले फायनल कोड. तर आज आपण ओव्हरऑल वॅक्सिनेशन कोडिंग कशी करतात ते सिंपल भाषेत समजून घेतलं आहे. अशाच युजफुल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढचा टॉपिक कुठला घ्यायचा ते कमेंटमध्ये नक्की कळवा.